हाय फ्रेंड्स, तर ना काय झालं माहिती का, मला काल रात्री मला काय झालं माहिती, मला ना लई चिडचिडवाणी व्हायला लागलं. काय माहिती का झालं अचानकच, काय बोलू आता तुम्हाला. लोक ना मला एवढं जाणून बुजून परेशान करतात. मी कोणाच्या अर्ध्यात नाही, कोणाच्या मध्यात नाही, पण तरी कोण ना कोण जाणून बुजून परेशान करते मला. आता मी व्हिडिओ बनवला त्या दिवशी की माझी बाथरूमची ना ती जाळी ना कोणीतरी काढे. 3दा झाला, आता ही 4थ्यांदा गोष्ट आहे. काल रात्री 1 वाजता ना मी बघितलं तर एक मुलगा आहे ना, म्हणजे तिथे आहे ना पार्टी वगैरे, म्हणजे ते चिकन वगैरे बनवत होते. तर मी त्यांना बोलले की मी रात्रभर जागेच असतात. तर ते बोलते की आम्ही आज ना रात्रभर आहे ना जागेच आहोत. की मी बोला की माझ्या तर बाथरूमचे आहे ना ते कोणतरी ना मुद्दाम जाळी काढतं, फेकतं, ते लंपास करतं. तर ते बोलले की आम्ही लक्ष देऊ. तर ठीक आहे मम्मी, मी झोपायला आली तर सकाळी 9 वाजता उठली. मला दूध आणायचं होतं ना, बघते मी, अरे यार दिमाग खराब झालं. कोणीतरी ना ती जाळी होती ना पॅक केली होती, ग्रिल होतं ना माझ्या बाहेरचं पूर्ण मी पॅक केली होती. ती जाळीच कोणीतरी ना अशी ना फेकून दिली. मला ना आता ना मला काय वाटलं पहिल्यांदा चल की वाऱ्याने उडली असेल, हेक झालं असेल. तर दुसऱ्यांदा असं झालं तर आहे ना वापस आहे ना जाणून बुजून अजून कोणतरी केलंय. मला असं आता मला खरंच वाटतंय की मुद्दाम कोणीतरी काढून. मी कोणाच्या आद्यात नाही, कोणाच्या मध्यात. का तुम्ही लोक असं माझ्यासोबत ह्या लोकांनी केलं पाहिजे? माझा नवरा असताना कोणाची हिंमत झाली नव्हती हे असं करायचं. आज मी एकटी आहे ना, मी एकटी राहते ना, म्हणून हे लोकांना मला परेशान करतात. मी ना खूप त्या दिवशी ना शिव्या वगैरे घातल्या. जो कोणी करेल ना त्याला करत माझ्या शिव्या लागतील. आपण बघ, मी ना कधी कोणाचं वाईट नाही करेल. जे दुसऱ्यांचं दे बघते कसं असं माहिती, जे दुसऱ्यांवरती खड्डा खणतो ना देव त्यांनाच खड्डा, तर स्वतःच खड्ड्यामध्ये जाणार आहे. आणि मी तर म्हणते की बघ उलट आहे ना माझं चांगलंच होणार आहे, काही वाईट होणारच नाही. कारण की मी दुसऱ्यांचं वाईट कधी बघतच नाही. आणि जो मला तर उलट मजा येते की जो खरंच कोणी येणार असू द्या, खरंच माझं वाईट बघा. मी बोलत नाही वाईट बघा, उलट आहे ना तुम्हीच खड्ड्यामध्ये जाचाल आणि माझं चांगलं होणार आहे. आणि ना मला ना सकाळी मला एवढं रडायला आलं ना, मी एवढी रडले ना. मग ती ते मावशी बोलले अगं कशाला रडते, तुझं लहान लेकरू आहे, रडून काय होणार आहे का? मग आता काय करू, ते मिस्त्रीला बोलवलंय. आता त्याला म्हणते की चांगल्यापैकी पॅक कर. मी खरंच सांगते ना, मला ना लय रागायला. बरं जे करा ना इथंच पाप फेडणार, पुट्ट कर्म पाप आहे ना इथंच फेडायच्या वरती काहीच नाही. आता सगळं इथंच फेडायचं. जो दुसऱ्यांचं वाईट चित्ता ना त्याचंच वाटतं. माझं तर लय लोक वाईट चित्तात यार. मी कधी माझा ना चांगला सुखी संसार होता, सुखी. कोणाची नजर लागली ना माझ्या संसाराला, कोणाला देखवलं नाही. आता कोणी माझ्या नवऱ्याला मारून टाकलं, कोणी काय केलं, त्याच्या कधीच चांगला. आणि माझं ना खरंच सांगते, श्राप आहे ना या लोकांना ना खरंच लागणार आहे. कोण माझ्या चाळीतलं कोण आहे का बाहेरचं कोण आहे, ते कोणतरी करताना त्याच्या ना सत्यानाश होते. आणि त्यांना बघ, आज मला विधवा केलं ना, मी कधी कोणाचं वाईट नाही. एक ना एक दिवस एवढे माझे रडते ना देव, त्यांना पण कधी ना कधी रडणार ते लोक पण. आणि कर्म हितच फेडणारे आहे सगळे लोक. कोणी असू दे, माझे घरचे असू दे, माझे कुठले दरवाजे, मला माझे आईकडचे असू दे, नाही तर कुठूनचे बाहेरचे असू दे, कोणी असू दे, जो मी त्यांचं वाईट चितलं तर माझं देव वाईट करणार. जे माझं वाईट करतो देव त्यांचं पण वाईट करणार आहे. आणि हे सत्य आहे, सत्य. कर्माची फळं हितच भोगायची आहे. आता देवानी वरती काहीच नाही, सगळं इथंच पाप बिप सगळं इथंच आहे. सडून मरतील ते सगळे लोक. जो कोणी माझ्या विषयी करता ना, खिडकीची ती जाळी वगैरे कोणी काढलं ना, त्याच्या ना असे झाडू सारखे जाते, सत्यानाश होईल. मी तर म्हणते, मी थोडीशी तरी माझ्या आईला बोलली ना, म्हणजे काळूबाईला देवीची पूजा करते मनापासून. आज एकटी राहते मी, मला माहिती आहे जाणून बुजून करतात. काय मी आंघोळीला गेले त्यांना काय बघायचंय? हा सगळं दिसतं कट्ट्यावर उभं राहिलं तर. नीच लोक आहेत, कुठं फेडतील ना काय माहिती. कोण करताना त्याचं कधीच ना वाट चांगलं होणारच नाही. असे झाडू सारखे उरपटत जातील. आणि हा टायमिंग येणार आहे बघ, जो करतो ना त्याचं टायमिंग, जो करतो ना त्याचं खरंच चांगलं नाही होणार. आणि हा व्हिडिओ आहे ना माझा आहे ना व्हायरल करा. आणि आहे ना मी म्हणते हा व्हिडिओ जो कोणी करतो ना त्याने पण हा माझा व्हिडिओ बघावा आणि त्याच्यापर्यंत पोहोचावा माझा व्हिडिओ. मला माहिती आहे माझ्या चाळीतलं कोणतरी करते हे. का करतं का, तर कोणाला बाहेरची लोक तर नाही करू शकणार. मला माहिती आहे जे करतं ना ते मला चांगलं माहित आहे.
मी नावं नाही घेत कोणाची, पण त्याचं सत्यानाश होणार आहे. देवाने त्याला पण पाठीपोटी दिलंय, नवरा दिलाय, सगळं आहे. त्याचं पण असं झाडू सारखे जातील. लय उडताय ना तुम्ही. सानिकाचं वाटोळं करायचं ह्यांना. सानिकाचं कधी चांगलं देखवत नाही ह्यांना. हा अरे तुम्ही किती पण करा, माझं चांगलंच होतंय, वाईट कधीच होत नाहीये. माझं चांगलंच होत. मला माझं हसायला पण येते, मजा पण येते मला. ते बोलतात ना आपण दुसऱ्यांचं कधी पण वाटोळच बघायचं, हिचं कधी चांगलंच व्हावं नाही. पण ते कसं असतं ना, ह्यांना माहीतच नाही. ह्याचं दुसऱ्याचं वाईट 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 करत स्वतःच आहे ना खड्ड्यामध्ये जातो. माहितीये ह्या अक्कल नाहीये. ते अक्कल घाण ठेवली या लोकांनी. कधी अक्कलीचा भाग येणार काय माहिती. डोकं नाही या लोकांना. काय माहिती कोणाला माझ्यापासून फायदा असेल ना, कोणाला तरी काहीतरी फायदा असेल ना, म्हणून ते ना मुद्दा ना जाळी वगैरे काढतात. असं वाटत असेल की मी घाबरावा, मी घर सोडून जावं, हे घर सोडून जावं मी, म्हणून हे मुद्दाम ना असे वगैरे करतात. जाऊन पोलीस स्टेशन कंप्लेंट करणार आहे मी. हा मी आहे ना काय केलं माहिती का, 4 आहे ना माझे ना ते ओळखीच्या बायका आहेत ना, मित्र वगैरे, त्यांना मी सांगितलं पण कोण भेटलं नाही. खरंच भेटलं ना, नाही बांबूनी घेऊन तो तवा आहे ना लोखंडी, मी माझ्या दरवाजामध्ये कोयता आणि तवा ठेवते. मी कधी पण आहे ना मी तर घ्यायला आणि चांगली खुपसणार आहे. मी तर आता तेच करणार. मी घाबरणार नाही. ती मावशी बोलली तू मराठ्याची आहे, मराठी लोक कोण घाबरतं का. मी म्हणलं मराठी असू काठल्या पण जातीची असू मला काय फरक नाही. पण मला आज वाईट वाटतं. माझा नवरा होता तो कोणाची हिंमत झाली नव्हती. पण काय बोलू नाही शकत. हे लोक ना जाणून बुजून करते, जाणून बुजून करायला लागले. ते त्याचं ना कधीच चांगलं नाही होणार. सत्यानाच तसे झाडू सारखे असे ना जातील ते लोक. कुत्र्याची माय 2 मरतील ते लोक. मग आम्ही त्या दिवशी एवढा, मला ना कधी शिवाय नाही आल्या तोंडात, पण मी खूप 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 त्या रात्री शिव्या दिल्या. एवढा गाण 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 शिव्या दिल्या ना, त्यांची आई माय वगैरे वगैरे काढली मी. मला एवढा हसायला येत होतं, बापरे मी शिव्या दिल्या म्हणून. अरे काय यार, पिकाचे साले लोक, फालतू लोक, काय माहिती का असं करतात. का मी त्यांची दुश्मन आहे का त्यांच्या दरवाजात खायला देतं ते ग बाबा. काय मी माझी स्वतः कष्ट करते, मी माझी स्वतः खाते, मी स्वतः पोराला सांभाळते, मी माझी स्वतः कमवते. कोण मला 4 आण्याची कवडी ना फोडीला कोणी मला देत नाही. हा तर आता मी पुढचा विचार करते की माझ्या मुलाचं कसं होणार, त्याच्या फ्युचरचं बघते, त्याच्या शिक्षणाचं मी हे करते, मी माझा विचार करते माझं कसं होईल ना, मला जॉब नाही ते ना. आणि मी एवढी टेन्शन मध्ये आहे मी, आणि हे वरून मला अजून दुसरं टेन्शन देतात ते. मग काय करणार एकटीला मी, कुठे कुठे हे करू, काय काय करू सांगा बरं तुम्हीच. मला का परेशान करतात हे लोक. मला आज व्हिडिओ बनवायचा होता, मी मुद्दाला आज व्हिडिओ बनवला, कारण का जो करताला त्याला खरंच माझा व्हिडिओ बघावा. आमच्या चाळीतलंच कोणतरी आहे, दैजर मधलंच कोणतरी गांड उंगला करते. पण त्याचा ना करत देवा परमेश्वरा, मी थोडीशी जरी दुःखची पूजा करत असायला त्याचं सत्यालाच वाटोळ होते. आणि होणार त्याचं पण चांगलं कधीच होणार नाहीये. आज मला लय खूपच एकदम चिडचिडवाणी झालं होतं. आणि एकतर आज रविवारचा दिवस आहे, तर म्हटलं थोडस उशिरा उठावं. मी परत त्यांना झोपणार होते, मग काय हे झोपच माझी गेली हे बघून डोकंच आऊट झालं यार. कोण करते काय माहिती, कोणाला फायदा होईल मी इथून घर सोडून जाईल म्हणून. आता समजून घ्या तुम्हाला, तुम्ही कोणाला तरी फायदा आहे ना मी घर सोडून जावा म्हणून. घाबरून पळून जाईल. मी पण इतकी शहाणी आहे ना, कुछ भी होणे तो घर सोडूनच जाणार नाही मी. इथं मरण आलं ना तरी मी घर सोडून नाही जाणार. मी जरी मेली ना, मला आत्मा इथं भूत बनून कुछ काय करून त्यांच्या मुंड्यावरती बसेल मी. आणि माझा नवऱ्याचा ना तुम्हाला एक सांगते, मला ना बास होतो रात्रीचा ना, तिथे ना माझ्या नवऱ्याचा आत्मा भटकतो तिथे. हो घरात पण माझ्या नवऱ्याचा आत्मा भटकतो. आणि मी तर म्हणते जो कोणी रात्रीचं करतो ना, मी माझ्या नवऱ्याला बोलले त्याला झपाटते, आणि त्याला खरंच झपाटणार आहे. माझ्या नवऱ्याला मी इथूनच बोलते. माझ्या नवऱ्यानं जिथून कोण काय असेल ना ते सगळं देवाला पण सगळं माहिती आहे, आणि त्याच्या खरंच सत्यानाश होणार आहे. चला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय. पुन्हा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओ मध्ये.